एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सध्या देशातील वातावरण पाहता सोलापूर विमानतळ येथे जर दहशतवादी कृत्यांचा हल्ला झाला तर त्या संदर्भात पोलीस यंत्रणा सतर्क राहण्यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणजे आम्ही कुठल्याही क्षणी तयार आहोत हा एक संदेश त्यातून देणे आहे आणि आमच्या टीमचा रिस्पॉन्स किती मिळतो हेही या दृष्टीने पाहिलं जातं। आमच्या टीम सर्व व्यवस्थित रंगीत तालीमसाठी हजर झाल्या आणि ठरल्याप्रमाणे चोख कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये पोलीस स्टेशनचा स्टाफ, सिनियर PI पोलीस स्टेशनचे, तसेच ECP साहेब, वरिष्ठ अधिकारी, आमचे ATHचे अधिकारी, IBचे अधिकारी, एअरपोर्टचा स्टाफ, QRT, RCP, BDS युनिट इत्यादी यांनी सहभाग घेतलेला आहे व त्यांना जी नेमून दिलेली कारवाई त्यांनी चोख पार पाडलेली आहे। सर, किती लोक म्हणजे किती कर्मचारी यामध्ये सहभागी होते आणि कोणत्या कोणत्या विभागाचे लोक होते एकूण संख्या? BDSची लोकं होती, QRTची लोकं होती, RCPची लोकं होती, तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचा स्टाफ होता, बाहेर पोलीस स्टेशनचा स्टाफ होता, आमचे ECP आणि वरिष्ठ अधिकारी होते, तसेच ATS आणि IBचे अधिकारी होते आणि एअरपोर्टचा स्टाफ होता स्थानिक। ठीक आहे।